पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। युवा नेते पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले सन्मानपूर्वक स्वागत। रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि युवा नेते पंकज रवींद्र तांबे यांनी माणगावसह रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे युवा नेते पंकज तांबे यांनी सांगितले। ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या पक्षप्रवेशामुळे माणगावसह दक्षिण रायगडमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आगामी काळातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा नेमका काय परिणाम होतो याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। या पक्षप्रवेशावेळी निजामपूर विभागातील स्वप्नील शिर्के, वावे दिवाळीचे सरपंच शरद कदम, निलजचे माजी सरपंच प्रमोद जाधव, चिखली गावचे माजी सरपंच विजय नलावडे, सयाजी नलावडे, प्रताप कडू, समीर म्हसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली। शेकडो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे दक्षिण रायगडमध्ये भाजपच्या गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पंकज तांबे जे काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांचे सर्व समर्थक, पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत आज शेकडोंच्या संख्येनं प्रवेश केलाय। मी प्रदेशाध्यक्षांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो। रायगड जिल्ह्यात एक अतिशय आनंदाची अशा प्रकारची गोष्ट आहे आणि एका बाजूला काँग्रेस त्या ठिकाणी नौटंकी करत असताना तुमच्या पक्षातलेच युवा कार्यकर्ते, युवा उपाध्यक्ष त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी आणि रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज प्रवेश करतात। याचा अर्थ काँग्रेसमध्ये अंतर्गतच तुमचा पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा तुमच्यावर विश्वास नाही आणि त्याच्यामुळे जनतेचा विश्वास तुम्हाला कधीच त्या ठिकाणी मिळू शकत नाही। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो, त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारच्या कामाची अपेक्षा व्यक्त करतो। माननीय अध्यक्ष महोदय जी जबाबदारी आलेल्या कार्यकर्त्यांवर देतील, काम देतील, ते अत्यंत नेटपणे आपण सगळ्यांनी पार पाडायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसार, कार्यपद्धतीनुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणखी भक्कम कशा पद्धतीनं होईल यासाठी आपण साऱ्यांनी योगदान द्यावं। रवीजी यात विशेष म्हणजे दलित समाजाची कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, माझी काही सरपंच आहेत, महिला भगिनी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या पक्षाच्या रायगडमधल्या त्या ठिकाणी वाटचालीत या सगळ्यांचं योगदान आपल्याला कामी येईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भाजपा अध्यक्षांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि माननीय पंकज तांबे 2 मिनिटं बोलतील, त्यानंतर माननीय अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।